आज लक्षात घ्या, मी जर्मनीच्या मेन्स या गावी गेलो होतो, ज्या गावानं जगाला प्रिंटिंग टेक्नॉलॉजी दिली. त्या गावात रेल्वे स्टेशनवरून वरती गेलं की असा मोठा बोर्ड आहे, तुमच्या नजरेत मावणार नाही असा, वी टॉट द वर्ल्ड हाऊ टू प्रिंट. काय व्हिजन आहे हो त्या गावचं. जे 1456 साली त्या गावानी जर्मनीतल्या मेन्स या गावी प्रिंटिंगची पहिली शाळा काढली. त्याच्यामुळेच साक्षरता आली, त्याच्यामुळे शाळा आली, त्याच्यामुळेच शिक्षणाचा प्रसार झाला, ज्ञान पोर्टेबल बनलं, एका उपखंडातनं दुसऱ्या उपखंडात गेलं. करेक्ट. जर छापखाने आले नसते तर शाळा आल्या नसत्या, ज्ञान पोर्टेबल झालं नसतं, ते केवळ मौखिक परंपरेत राहिलं असतं. जसं आपल्याकडे अनेक वर्ष मौखिक परंपरेतनं लोक शिकली, त्याच्या मर्यादा असतात. त्यामुळे एक वेगळी संस्कृती निर्माण झाली. द पॉइंट आय एम ड्रायव्हिंग इज, जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल एका अत्यंत स्वप्नवत समाधीसारख्या अवस्थेत असतात, तेव्हा विचार करा व्हेअर यू वॉन्ट टू गो अँड व्हॉट यू वॉन्ट टू बी नोन फॉर. त्याला म्हणतात व्हिजन. आय वॉन्ट टू बी नंबर 1 इज नॉट अ व्हिजन स्टेटमेंट. इट इज अन ऑब्जेक्टिव्ह. ते उद्दिष्ट आहे. इट इज नॉट अ व्हिजन. पैसा मिळवायचा हे काही व्हिजन नाही हो. पैसा कोठून आणि कशा करता मिळवायचा आणि तो कुठे खर्च करायचा याचा अन्वयार्थ जे लावतं ना, त्या वाक्याला व्हिजन असं म्हणतात.